मध्ये फूट पाडू नये असं अनेकांचं म्हणणं आहे. पण मातंग समाज आणि काही समाजाचं म्हणणं असं आहे, हो आम्हाला आरक्षणाचा तेवढा फायदा मिळाला नाही आहे. त्यामुळं आता गड जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते अजून माहीत नाही आहे. पण कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे जर आरक्षण द्यायचं असेल तर जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे आरक्षण द्यावं. आणि बौद्ध समाज आमचा जवळजवळ 8-9% बौद्ध समाज महाराष्ट्रामध्ये आहे. तर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते याच्या पर्सेंटेज प्रमाणे ते द्यावं. आता 2011च्या सेन्सस प्रमाणे ते मिळेल. 27च्या सेन्सस तर आता नंतर सुरू होणार आहे. अशा पद्धतीची आमची सूचना आहे. कोणावर अन्याय होऊ नये, मातंग समाजावर अन्याय होऊ नये, इतरांवर अन्याय होऊ नये आणि बौद्ध समाजावर अन्याय होऊ नये. त्यामुळं कॅटेगरायझेशन करत असताना पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये ते करावं अशी एक आमची मागणी आहे. आणि बाकी तर आता एक तर नरेंद्र मोदींचं सरकार हे विकासाच्या दिशेने भरधावपणे पुढं चाललेलं आहे आणि देशामध्ये रोडचं डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर ट्रेनमध्ये चांगल्या सुधारणा करण्यात आलेली आहे. रेल्वे स्टेशन सुधारत आहेत. अनेक वंदे भारतसारख्या ट्रेन सुरू झालेल्या आहेत. अनेक फास्ट ट्रेन सुरू करण्यात आलेले आहेत आणि फ्लाईट